जे सांगली जिल्ह्यातलं मैदान होतं ते सांगली जिल्ह्यातले सातारा छकडीतले 5 तालुके आहेत, कडेगाव, खानापूर, पलूस, वाळवा आणि शिराळा, या 5 पैकी 3 तालुक्यांनी आमच्याकडे शिफारस केली, पलूस, वाळवा आणि शिराळा, की कासेगावच्या मैदानाला तुम्ही हिंद केसरीचा मान बहाल करा। त्यानंतर आम्ही जिल्ह्यातील इतर वरिष्ठांशी चर्चा केली आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष आनंद मोहिते, त्याचबरोबर सर्व वरिष्ठ राज्य कार्यकारिणी सदस्य प्रदीप नाना पाटील, राहुलदादा फडतरे, उदयदादा, धनाजी तात्या, मांगडे तात्या, विजू अण्णा जाधव, मानाजी काका, अनिलप्पा काटकर, सतीश काका बर्गे, या सर्व वरिष्ठांनी या गोष्टीला अनुमोदन दिलं की या मैदानाला हिंद केसरीचा दर्जा मिळावा। तर आम्ही उद्या संघटनेच्या वतीनं या मैदानाला सांगली जिल्ह्यातील हिंद केसरी मैदान म्हणून घोषित करत आहे। तर माझी सर्व तालुका कमिट्यांना, सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका कमिट्यांना एक विनंती आहे की तुम्ही त्या मैदानात उपस्थित राहून आपल्या हक्काचं मैदान म्हणून त्या मैदानात सर्व जबाबदारी पार पाडावी आणि जास्तीत जास्त बैल मालकांनी त्या मैदानात सहभागी होऊन या मैदानाची शोभा वाढवावी, या मैदानाचा आनंद घ्यावा आणि या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा साक्षीदार व्हावं, ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।